प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅव बीन प्लस हॅज बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. धनराज हॅज बीन युझिंग मोबाईल फॉर 4 hours. धनराज मागच्या 4 तासापासून मोबाईल वापरत आहे. टायमिंग आपल्याला सांगायचं असेल तर फॉर वापरायचे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स आपण का वापरतो? कारण आपण एखादी क्रिया आपण आधीपासून करत आहोत आणि आता ती सध्या चालू आहे हे सांगण्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस वापरतो. आता बघा, आय हॅव बीन लिव्हिंग इन इचलकरंजी सिन्स 2003. मी इचलकरंजीमध्ये 2003 पासून राहतो. सिन्स म्हणजे काय? आपल्याला इयर सांगायचे असेल तर सिन्स वापरावे, हे गोष्टी दर्शवतात. आता आपण जाणार आहोत. तुम्हाला जर सिम्पल टेन्स, प्रेझेंट कंटिन्यूअस आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे, आपण बघू शकता. आता आपण घेणार आहोत सिम्पल पास्ट टेन्स. सिम्पल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट. वर्ब 3 सिम्पल सॉरी, इथे आपल्याला वर्ब 2 येतो. इथे वर्ब 2 वापरायचा आपल्याला. आता बघा, आय हॅड ब्रेकफास्ट ॲट 9 AM म्हणजे मी सकाळी 9 वाजता नाश्ता केलेलो होतो. आय वोक अप ॲट 6 AM मी सकाळी 6ला आज उठलो होतो. म्हणजे मागची झालेली क्रिया सांगण्यासाठी आपण सिम्पल पास्ट टेन्स वापरतो. आय टूक शॉवर ॲट 8 AM मी 8 वाजता आंघोळ केले. आय कॉल्ड यू ॲट 3 PM मी तुला 3 वाजता आज फोन केला होता. आय डिडंट कॉल यू ॲट 3 PM मी तुला कॉल 3 वाजता केला नव्हता. डिड यू कॉल मी म्हणजे तू मला कॉल केला होतास का? डिडंट यू कॉल मी तू मला कॉल केला नव्हतास. हे सांगण्यासाठी आपण सिम्पल पास्ट टेन्स यूज करतो. आणि आपण सिम्पल पास्ट कंटिन्यूअस आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.